चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। उल्लासनगर शहर में कई स्थानों पर चल रहे अनाधिकृत निर्माण के खिलाफ आवाज उठाते हुए संजय वाघोदे ने 24 जून से आमरण अनशन शुरू कर दिया है। अतिक्रमण विभाग, पुलिस प्रशासन और महानगर पालिका को शिकायत करने के बावजूद भी कोई कार्रवाई न होने पर आखिरकार उन्होंने ये निर्णय लिया है। संजय वाघोदे द्वारा दिए गए बयान में कहा गया है कि नेताजी चौक, राखी टावर के सामने उल्लासनगर 4 और तहसील कार्यालय के पीछे उल्लासनगर -5 क्षेत्र में 5 गाले और एक टी गटर का अनाधिकृत निर्माण तेजी से चल रहा है। संबंधित निर्माण के लिए कोई आधिकारिक अनुमति नहीं ली गई है और महानगर पालिका के नियमों का जमकर उल्लंघन किया जा रहा है। इस मामले में ठेकेदार राजा वलेछा और अन्य ठेकेदारों का नाम सामने आया है और उनके खिलाफ MRTP एक्ट 1966 के तहत मामला दर्ज करने की मांग भी की गई है। इससे पहले 6 और 10 जून 2025 को संबंधित विभागों को लिखित शिकायत दी गई थी, लेकिन अभी तक कोई ठोस कार्रवाई नहीं हुई है। संजय वाघोदे ने स्पष्ट किया कि 24 जून 2025 से संबंधित कार्यालय के सामने भूख हड़ताल शुरू की है और जब तक जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ कार्रवाई नहीं होती वे नहीं रुकेंगे। उल्लेखनीय है कि इस भूख हड़ताल को अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ का समर्थन प्राप्त है। आने वाले दिनों में ये स्पष्ट होगा कि प्रशासन क्या कदम उठाएगा और अनधिकृत निर्माण को रोकने के लिए क्या कार्रवाई की जाएगी। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्लासनगर। आज 24/6/2025 रोजी उल्हासनगर महानगरपालिकेच्या समोर उपोषण करण्यात आलेलं आहे। कारण मी 2-4 पत्रव्यवहार तारीख 28/6/2025 तारीख 9/6/2025 रोजी असे पत्रव्यवहार केलेला आहे आणि 16 तारखेला आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे, तरी काही कारवाई झालेली नाही। कारण न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा अधिकारी त्याच्यावर काहीच कारवाई करत नाही। म्हणून मी आज 24/6/2025 रोजी मुख्यालयाच्या समोर उपोषण करत आहे। तरी मला आयुक्तांची विनंती आहे की आयुक्तांना अंधाऱ्यात ठेवून हे बांधकाम चाललं आहे, तरी अधिकारी बिनधास्तपणे काहीच त्याच्यावर कारवाई करत नाही। म्हणून माझी नम्र विनंती असं आहे की उल्हासनगर शहर हे संपूर्ण राज्यामध्ये अनधिकृत बांधकामासाठी प्रसिद्ध आहे। उल्हासनगर शहराची अशी ख्याती आहे की इथे विकास हो का न हो, जनतेचे काम हो का न हो, पण अनधिकृत बांधकाम होता, सार्वजनिक जागा हडपल्या जातात, सार्वजनिक नाला हडपल्या जातात, सार्वजनिक समाज मंदिरं सुद्धा हडपल्या जातात। या सर्व बाबींमध्ये महानगरपालिकेचे अधिकारी हे एका प्रकारे अंध बनून डोळे झाकपणे करून त्या अनधिकृत बांधकाम धारकांना, भूमाफियांना मूकसंमती देत असतात। या सर्व प्रकाराचा हा खूप असा जनतेच्या ज्या सार्वजनिक जागा असतात, सरकारी सार्वजनिक जागा असतात, अशा जागा सुद्धा बिनधास्तपणे कायदा नियम धाब्यावर बसून भूमाफिया, अनधिकृत बांधकाम धारक हे धाब्यावर कायदा नियम धाब्यावर बसून बांधकाम करत असतात। तरीही यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही। शहरातील सुज्ञ नागरिक, जागृत नागरिक तक्रारी देत असतात, पण त्या तक्रारीला केराची टोपली दाखवल्या जातात। या सर्व बाबतीचा एक प्रकारे सामान्य जनतेला, नागरिकांना, पत्रकारांना संताप येतो। अशा संतापापोटी आज आमचे श्री वाघोदे हे उल्हासनगर महानगरपालिकेसमोर अनधिकृत बांधकामांवर कारवाई व्हावी याबाबत उपोषणाला बसले आहेत। या उपोषणाला आम्ही सर्व जमलेले जाहीर पाठिंबा देत असून एक सुज्ञ नागरिक म्हणून आम्ही त्या उपोषणकर्त्यांच्या पाठीमागे उभे आहोत। आज आपण पाहत आहात की उल्हासनगर महापालिकेसमोर उपोषण सुरू आहे आणि या शहरामध्ये महापचे जे काही आयुक्त आलेले आहेत त्या आयुक्तांनी अत्यंत गवगवा करत या शहरात चाललेले अनधिकृत कामे आणि इतर गोष्टींवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली की अनधिकृत बांधकामांना पेव सुटलेला असून अनेक तक्रारी करून अनेक मोठमोठ्या बांधकामं चालू आहेत आणि या बांधकामावर कोणाचाही अंकुश नसून प्रत्येक प्रभाग समितीमध्ये विशेष करून प्रभाग समिती 2 आणि प्रभाग समिती 4 मध्ये जी नेताजी चौक आणि उल्हासनगर 2 मध्ये आमच्या शहरात आहे, अशा या प्रभाग समितीच्या अंतर्गत जी अनधिकृत बांधकामं चालू आहेत त्याची वारंवार तक्रार समाजसेवक करत असतात, पत्रकार करत असतात, पण त्याची कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज नागरिकांना, तक्रारदारांना आणि पत्रकारांना देखील हा उपोषण करावं लागतं। म्हणजे अनधिकृत बांधकाम कुठल्या सीमेला पोहोचलेले आहे। माननीय मनीषा आवाळे ज्या आमच्या आयुक्त आहेत त्या आल्यानंतर
अत्यंत हिरिरीने त्यांनी भाग घेऊन बऱ्याचशा समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, पण जे प्रभाग अधिकारी आहेत त्यांना काही ठेकेदार साम दाम दंड भेद अशा मूल्यांचा वापर करून किंवा दबाव टाकून त्यांच्याकडून ही कामं अनलिगलपणे करून घेत आहेत. तर आजचं जे उपोषण आहे, आमचे जे मित्र आहेत युगांधरचे पत्रकार संपादक संजय वाघुदे यांनी हे उपोषण केलेलं आहे. उपोषणापूर्वी 15 दिवस अगोदर प्रशासनाला त्यांनी पत्रव्यवहार केला होता की सदर बांधकामावर कारवाई करावी, परंतु तशी कारवाई त्यांनी केलेली नाही आणि कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्यांना तसं पत्रही दिलेलं नाही. नाईलाजाने आज ते उपोषणाला बसलेले आहेत. उल्हासनगर शहरातील समस्त जागृत नागरिक, मी माझ्या सर्व संस्थांतर्फे आणि पत्रकार बांधव जे आहेत शहरातील ते या उपोषणाला सक्रिय पाठिंबा देत आहेत. येत्या संध्याकाळपर्यंत म्हणजे आजच्या दिवसामध्ये जर या उपोषणातून काही तोडगा न निघाल्यास या उपोषणाला शहरातून विविध संस्था पाठिंबा देतील आणि मग संघर्ष हा तीव्र होईल. तरी आयुक्तांनी लवकरात लवकर याच्या तोडगा काढून जे बांधकामं सुचवलेले आहेत त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. सर, अनधिकृत बांधकाम समजा तोडण्यात आलं नाही तर आपलं पुढचं पाऊल काय असेल? अनधिकृत बांधकाम तोडलं नाही तर संजय वाघुदे हे एकटे नाहीत आणि त्यांनीच तक्रार केलेली आहे, असे अनेकांनी तक्रारी केलेल्या आहेत. नाविलाजांनी कोर्टाचा अवमान म्हणून महापालिकेच्या विरोधात आम्हाला हायकोर्टामध्ये अपील दाखल करावं लागेल. ही फार मोठी गंभीर परिस्थिती आहे उल्हासनगर नव्हे तर भारत आणि महाराष्ट्राची. कारण ह्या विभागामध्ये महानगरपालिकेमध्ये तोडक कारवाई कायदा म्हणून एक तोडक कमिटी आणि एक त्यांचा डिपार्टमेंटच असून देखील जर असे घटना घडत असतील तर ही शोकांतिका आहे आणि एका वरिष्ठ नागरिकाला यासाठी उपोषणाला बसायला पाहिजे. खरं तर या प्रशासनाला आणि यांच्या अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. या जे आता वरिष्ठ नागरिक आहे यांना बोलून त्यांचे प्रश्न समजून लवकरात लवकर कारवाई करावी. अन्यथा भटकेविमुख सामाजिक संस्था व भटकेविमुख जाती जमाती संघातील अनेक लोक त्यांच्या आंदोलनात सामील होऊन त्यांना ते धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.